हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे चेरीच्या आकाराचं किचन कसं बनवायचं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। खूप कमी वेळ लागतो याला आणि खूप कमी लोकर लागते। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। इथे मी स्टेप बाय स्टेप बनवून दाखवलेलं आहे। याला साहित्य सुद्धा खूप कमी लागणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। साहित्य आपल्याला लाल रंगाची लोकर लागणार आहे, हिरव्या रंगाची लोकर लागणार आहे। एक किचन जर तुम्हाला इथे किचन लावायचं असेल तर ते लावू शकता तुम्ही, किंवा आणखीन इथे मोठ्या चेन बनवून आणखी काही चेन बनवून बॅगला लावण्यासाठी सुद्धा छान दिसेल। पिन वगैरे केसांसाठी करायची असेल तर मागच्या बाजूने पिन लावली तरीही छान दिसणार आहे। आणि इथे मी ही 10 नंबरची सुई घेतलेली आहे। कात्री लागणार आहे आणि एक छोटी सुई लागेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे हिरवा रंग घ्यायचा आहे। स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि इथे आपल्याला चेन तयार करून घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मी इथे चेन तयार करून घेतलेल्या आहेत। आपल्याला पहिली चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनवर इथे एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा खांब करायचा पुढच्या चेनवर। तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे खांब तयार करायचे आहेत। पुढच्या चेनवर आणखी एक खांब, त्यानंतर आणखी एक खांब करायचा आहे। सुरुवातीला मुका खांब केला, नंतर अर्धा खांब आणि 3 खांब आपण इथे करून घेतलेले आहेत। त्यानंतर पुन्हा अर्धा खांब, एक मुका खांब। इथे आपली एक पानाची बाजू तयार झाली। त्यानंतर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। स्लिप स्टिच केल्यानंतर जसं आपण इथे सुरुवातीला केलं होतं, पहिल्या चेनवर इथे एक मुका खांब, पुढच्या चेनवर अर्धा खांब, त्यानंतर 3 चेनवर आपण एक एक खांब करून घेणार आहोत। 1 2 3 3 खांब तयार केले। त्यानंतर अर्धा खांब आणि एक मुका खांब। ही अशी आपली पानाची एक बाजू तयार झालेली आहे। ही आपली एक बाजू तयार झाल्यानंतर पहिली जी चेन आहे किंवा शेवटची जिथे आपण एक मुका खांब केला तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला आपण इथे एक मुका खांब करून घेणार आहोत। त्यानंतर एक अर्धा खांब करायचा आहे। जसं आपण ही बाजू तयार केली तशीच आपल्याला या बाजूने सुद्धा करून घ्यायचं आहे आणि 3 खांब करून घ्यायचे। सुरुवातीला एक मुका खांब, अर्धा खांब आणि 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत। एक खांब केला, त्यानंतर पुढच्या चेनवर हा दुसरा खांब, 3, त्यानंतर अर्धा खांब आणि एक मुका खांब। ते आपण अशा पद्धतीने एक बाजू तयार झाली आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलं होतं तिथेच एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब,
जशी सुरुवात केली होती आपण तशाच पद्धतीने ते करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक मुका खांब, अर्धा खांब आणि 3 खांब. एक, दोन, तीन खांब, त्यानंतर अर्धा खांब, एक मुका खांब आणि शेवटी इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. सुरुवात जिथे आपण केली होती तिथे एक स्लिप स्टिच करून आणि एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले पान तयार झालेले आहे. पान बनल्यानंतर आपण इथे हिरव्या रंगाची लोकर घेऊन एक स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत आणि इथे मी काही चेन तयार करून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आपण इथे 30 चेन तयार करून घेतल्या आणि लोकर कट करून घेणार आहोत. स्लिप नॉट तयार करून घ्यायची, धागा कट करून घेतला आणि जिथे आपण स्लिप स्टिच तयार केली होती मध्यभागी इथे असा हा धागा दिसतो, तिथे आपण याची एक गाठ बांधून घेणार आहोत. दोन्ही धागे सारखेच करून घ्यायचे आणि याची इथे गाठ बांधून ही मागची बाजू आहे तिथेच आपण अशा पद्धतीने गाठ बांधून घेतली. हे झालं आपलं पान आणि देठाचा भाग तयार झालेला आहे. इथे आता आपण चेरी बनवण्यासाठी लाल रंगाची लोकर घेतलेली आहे. लाईटमुळे यात केशरी रंगाची दिसत आहे, पण ही लाल रंगाची लोकर घेतली. इथे आपण मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत. आणि इथे चेन तयार करून घेतली. या सर्कलमध्ये आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 मुके खांब तयार करून घेतले. हा धागा आपल्याला असा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला जी आपण एक मुका खांब केलेला आहे पहिला तिथे स्लिप स्टिचने जोडायचा आहे. 6 मुके खांब केले, त्यानंतर एक चेन तयार करायची दुसऱ्या राऊंडसाठी आणि तिथे आपल्याला एकत्र 2 मुके खांब असे करून घ्यायचे आहेत. एकाच ठिकाणी 2 मुके खांब, 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे आपला हा दुसरा राऊंड तयार झाला आणि सुरुवातीला जो आपण एक सिंगल मुका खांब जिथे केला तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. हा झाला आपला दुसरा राऊंड तयार. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच आपल्याला 2 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 त्यानंतर 1 2 1 2. इथे एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या
चेनवर आपल्याला एकत्र 2, म्हणजे इथून आपले इथे 18 मुके खांब तयार होतील. पहिल्या राऊंडला 6, दुसऱ्या राऊंडला 12 आणि तिसऱ्या राऊंडला इथे 18 मुके खांब तयार होतील. तर मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला. 18 मुके खांब आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि प्रत्येक एका मुक्या खांबावर एक एक मुके खांब, म्हणजे इथे आपण चौथ्या राऊंडला एक एक मुके खांब करून घेणार आहोत. इथे मी हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतला. 18 मुके खांब तयार करून घेतले आणि 5व्या राऊंडसाठी सुद्धा एक चेन तयार करायची, तिथेच एक मुका खांब आणि जेवढे मुके खांब आपले 18 आहेत, तर इथे मी हा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हा 5वा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला जे आपले पहिला मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं. हा जो जास्तीचा धागा आहे याला आपण गाठ बांधू. सुरुवातीला पण मॅजिक रिंग बनवली होती, त्याची इथे गाठ बांधून आतल्या बाजूने असं यातच ढकलून ठेवून देऊयात तो धागा. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता कमी कमी करत जायचं आहे. तर सुरुवातीला एक मुका खांब केला, 2 नंबरची मुका खांब न करता आपण दुसरी आणि तिसरी चेन एकत्र घेऊन 2चा 1 करणार आहोत. त्यानंतर एक मुका खांब, पुन्हा 2चा 1 करायचा, एक मुका खांब, 2चा 1 करून घ्यायचा, एक मुका खांब, 2चा 1 करताना आपल्याला हा लूप असंच ठेवायचा आणि पुढच्या चेनवर अशा पद्धतीने 3चा 1, एक मुका खांब करून घ्यायचा, पुढच्या चेनवर दुसरी आणि तिसरी चेन एकत्र, म्हणजे 2चा 1. कमी कमी करत जात आहोत आपण इथे एक मुका खांब. त्यानंतर पुन्हा 2चा 1. तर अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला फायबर भरून घ्यायचा आहे. इथे मी हा थोडासा फायबर भरून घेते यात. इथे मी फायबर भरून घेतल्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे आता 7व्या राऊंडसाठी हे 6वा राऊंड पूर्ण झाला. सुरुवातीला एक मुका खांब आणि 2चा 1 असा आपण हा राऊंड पूर्ण करून घेतला. एक चेन तयार करायची आणि आपल्याला आता प्रत्येक लूपमध्ये म्हणजे 2चा 1 करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने इथे आपले जेवढे मुके खांब आहेत त्या प्रत्येक चेनमधनं आपण 2चा 1 2चा 1 असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 2चा 1 आणि पहिली जी चेन आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊयात. इथे आपली ही चेरी तयार झालेली आहे. हा थोडासा उरलेला भाग आहे, तर आपण शेवटी हे पान जोडताना एक चेन तयार करून थोडी लोकर अशी सोडून द्यायची, म्हणजे आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. इथे मी ही एक चेरी जोडून दाखवते कशी ते. एक हे आपण थोडासा धागा ठेवला होता तो यात अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि मी इथे या थोडासा आपण धागा सोडला होता, याला आपल्याला हिरव्या रंगाचा जो आहे त्यालाही शिवून घ्यायचा आहे. हिरवा रंग सुद्धा याच्यात जोडून घ्यायचा आपल्याला. इथे आपल्या काही चेन बाकी होत्या. इथे हे लाल रंगाची लोकर आपलं चेरीचा भाग काही बाकी होता, तर आपल्याला दिसणार नाही
अशा पद्धतीने हे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. हे आपण ओढलं तर निघणार नाही. अशा पद्धतीने हा हिरवा रंगसुद्धा यात आपण शिवून घेतलेला आहे. इथे हिरव्या रंगाची लोकर आपण साईडने ओढून घेऊयात आणि कट करून घेणार आहोत. कारण आपण इथे शिवून घेतलेले आहे ते निघणार नाही. अशा पद्धतीने कुठेही सुई अशी टाकून त्यानंतर हा धागा आपण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी ही चेरी शिवून घेतली. दुसरी चेरी सुद्धा अशीच बनवायची अशाच पद्धतीने आणि शिवून घ्यायची आहे जशी मी आता दाखवली तशाच पद्धतीने. आणि त्यानंतर इथे मी किचन लावून घेणार आहे. तुम्हाला किचन नसेल लावायचं, पिन लावायची असेल तर मागच्या बाजूने ग्लूने तुम्ही चिटकवून घेऊ शकतात. दुसरी चेरी मी सध्या तयार नाही केली त्यामुळे मी व्हिडिओत नाही दाखवत आहे. सुरुवातीला जशी दाखवली आहे तशा पद्धतीने सुंदर असं आपलं हे किचन तयार होईल. जर तुम्हाला बॅगला बांधायचं असेल तर इथे तुम्ही काही चेन तयार करू शकतात, 15-20 किती तुम्हाला हव्या त्याच्यानुसार. आणि हे सुंदर असं आपलं किचन तयार आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.